निरवैर भावे सर्वभूतासवे निरवैर भावे सर्वभूतासवे निरवैर भावे सर्वभूतासवे निरवैर भावे सर्वभूतासवे साधन बरवे एक साधन बरवे हेती एक भावाला बरवे हेती एक तरीच अंगीकार करील नारायण अंगीकार करील नारायण तरीच अंगीकार करील नारायण तरीच अंगीकार करील नारायण बडबड तो सीन येणे वेना बडबड तोशी नयने वीण बडबड तोशी नयने वीण सोय रे पिशून समानची घडे रे पिसून समानाची घडे सोय रे पिशून समानची घडे रे पिसून समानाची घडे चित्त परवडे उपकार चित्त परवडे चित्त परवडे का म्हणे चित्त झालिया निर्मळ का म्हणे चित्त झालिया तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ का म्हणे चित्त झालिया तरीच सकळ केले होय तरीच अंगीकार करील नारायण तरीच अंगीकार करील नारायण अंगीकार करील नारायण तरीच अंगीकार करील नारायण बडबड तो सीन येणे वीणा सीन येणे वीण बडबड तो सीन येणे वीण जय विठोबा रखुमा विठोबा भजन करा भजन करा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा हरि बोल जय विठोबा रखुमा विठोबा विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा हरि विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा हरि जय विठोबा रखुमा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पानि मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोधिकामोदि भक्त्रं खलानीशवादापनोद्धारः दक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं तडिद्वास सन्नील मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं तुष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा जाणे 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 कथेचा विस्तारू
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार गंगा करू प्रथम तुझे चरण संताचिया तुझे चरण संताचिया पांडुरंगा करू तुझे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका म्हणून निर्वैर व्हावे सर्व भूतासवे साधन बरवे हेची एक तरीच अंगीकार करील नारायण बडबड तोसी नयने वीण. अखिल कोड ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार अकारण कारण करुणा वरुणालय श्री भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाचे मायबाप विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा राय भगवान श्री तुकोबा राय ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा राय यांचा फार नाही पण 4 चरणाचा माणसाने माणसाच्या जन्माला आल्यावर एकमेकासोबत कसं वागावं याचं मार्गदर्शन करणारा अभंग आहे. विठाला या अभंगावर आपल्याला थोडं इकडे सविस्तर चर्चा करायची. या अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन करायचे. तत्पूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या नियमाला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नाम यज्ञ ज्ञान यज्ञ सोहळा आपलं हे श्री क्षेत्र पवित्र अशा प्रकारचं गाव तांबा राजुरी या गावामध्ये मला वाटतं आजचा हा 3रा दिवस. तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांकडून माझ्याकडे आलेली ही सेवा कुणीतरी फोन करावं लागतं. यानं आदरणीय आमच्या आप्पांनी मला फोन केला आणि त्यांच्या माध्यमातून हा तुमच्या दर्शनाचा सुयोग 11 वर्षानंतर आहे. विठाला विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना आम्ही इथं या तुमच्या सप्ताहाला 8 दिवस उपस्थिती लावलेली आहे आणि त्याचीच खऱ्या अर्थानं हे आजचं फळ म्हणजे आजची कीर्तन सेवा आहे. म्हणून ही कीर्तन शृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व आपल्या गावातली परिसरातून आलेली सर्व वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये सुरुवातीला ज्यांना गोड चाल गायले हरिभक्त परायण भांडवलकर महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. भांडवलकर बाबांना एक खूप खूप शुभेच्छा. त्यांना ज्यांना साथ केली आदरणीय हरिभक्त परायण युवा कीर्तनकार ज्यांचं राऊत बाबाकडे अध्ययन झालं. आपल्याच परिसराचं भूषण असणारं श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी संस्थान पाटोदा आदरणीय वंदनीय गुरुवर्य सतीश बाबा यांचे असणारे चिरंजीव हरिभक्त परायण आमचे आनंद महाराज. आज खऱ्या अर्थानं महाराजांचंही या ठिकाणी आगमन आहे. महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. मृदंगावरती मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग सम्राट हरिभक्त परायण ज्यांची बेलेवाडी या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची वारकरी शिक्षण संस्था आहेत. 50-45 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. मृदंगाचे धडे शिकतायत. असे त्या संस्थेचे प्रोप्रायटर आदरणीय विशाल महाराज गिरी त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा इथं 8 दिवस वाजवतोय तो पुरी आणि आज आले ते गिरी आहे का नाही. हा म्हणून खऱ्या अर्थानं दोघालाही पुरीलाही धन्यवाद आणि गिरीलाही धन्यवाद. आदरणीय सर्व आमच्या गिरी महाराजांच्या संस्थेतील सर्व साधक वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गावची आदरणीय आता नाव विसरलं बरं का माफी असावी. दत्ता महाराज बापूराव महाराज आणि या सगळ्याचं आपलं बुजुर्ग व्यक्तिमत्व सगळ्याला वाट लावलं ह्या माणसाने आहे का नाही. हा ही ताकद खरी जर कशाची असेल ती वारकऱ्याची ताकद आहे महाराज. हा आज 85-90च्या घरात त्यांचं वय असेल पण या वयामध्ये सुद्धा 7-8 वर्षाच्या लेकरासारखी उडी मारतात. ही एनर्जी कशाची ही वारकऱ्याची एनर्जी. याच्यापेक्षा जास्त मला काही बोलता येणार नाही. आदरणीय आमचे सदाभाऊ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ही बाकी सर्व महाराज म्हणजे आता सगळ्यांची नावं काही मला माहिती नाही.
आणि ज्याचं नावच माहिती नाही त्याचं नाव तरी कसं घ्यावं. तुकोबराय म्हणले ना, हाका मारी ज्याच्या नावे आणि ज्याचे नावच नाही ठावे त्याच्याबद्दल काय बोलावं. पण सर्वांबद्दल अगदी आदर आहे, प्रेम आहे, भावना आहे. आज कीर्तनाकरता विशेष उपस्थिती हरिभक्त परायण कैलासवासी स्वर्गीय आमचे संतोष भाऊ तांबे यांचे असणारे बंधुराज आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सुदर्शन महाराज, खऱ्या अर्थानं तुम्हाला सुद्धा खूप खूप तुमच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा. आदरणीय आमचे फौजी या ठिकाणी उपस्थित आहेत. फौजींना द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही सर्व माता माऊल्या, पुरुष वर्ग, साऊंड सिस्टीम तर एक नंबर आहे. साऊंडवाल्याकरता टाळ्या वाजवा. अशा सभा मंडपमध्ये आवाज काढणं हे फार कठीण असतं भांडवलकर महाराज. पण हे भांडवल चांगलं आहे त्यांच्याकडं. खरंच तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि एक तासभर फक्त या अभंगाचा आपण चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. विठाला तसा मी काय तुम्हाला नौका नाही. आज फक्त एक व्यक्तिमत्व दिसत नाही, त्याचं जरा थोडंसं वाईट वाटतंय बरं. हरिभक्त परायण कैलासवासी काका केशव काका आहे का नाही. खऱ्या अर्थानं काकाची खूप तळमळ असायची आणि ते व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेलं आहे. म्हणून त्यांना सुद्धा चिरकाल शांती लाभो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आज जो अभंग घेतलेला आहे, हा अभंग जवळपास इथं बसलेल्या सगळ्या लोकांचा हा अभंग काय आहे बोला ना. पाठ आहे का? पाठ नाही, कानपाठ सुद्धा नसेल एखाद्या वेळेस, आहे का नाही. हा तुम्ही अभंग नवीनच ऐकलाय. या अभंगाची सुरुवातच फार सुंदर आहे. निर्वैर व्हावे सर्व भूतासवे साधन बरवे हेच एक तरीच अंगीकार करील नारायण बडबड तो सीन येणे वीण. या अभंगाला सुरुवात करताना महाराजांनी एका शब्दानं केली, निर्वैर या शब्दानं केली. निर्वैर या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय आहे? नेमानेच ना, हा नेमाने बाबा म्हणजे आठवतंय हळूहळू आहे ना. निर्वैर या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय आहे बोला ना. तुम्ही झोपले तर नाही ना सगळ्याजणी. निर्वैर या शब्दाचा विरोधी अर्थी शब्द वैर. वैर म्हणजे वैरी. आजच्या अभंगातलं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, आपण असं जगावं की आयुष्यभर जन्मल्यापासून तर मरेपर्यंत आपला कुणी वैरीच नसावा, असा या अभंगाचा अर्थ आहे. विठाला कारण वैरत्व ही एक गोष्ट अशी आहे की माणसाच्या जीवनामध्ये पतनाला घेऊन जाणारं जर काय असेल सुदर्शन महाराज तर काय वैरत्व. हा फार कठीण आहे. कुणासोबतच वैरत्व म्हणजे कुणासोबत वाद घालायचा नाही, कुणासोबत तंटा करायचा नाही, कुणाला तोंड टाकून बोला ना बोलायचं नाही. माझी सगळ्या माता माऊल्यांना विनंती असेल, तुम्ही जरा थोडा हिच्यावर आवर घालायचा. कुणावर बोला ना, जागेत ना तुम्ही सगळ्याजणी. कशावर आवर घालायचं? ही जीभ 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 ही जीभ आहे ना, या जिभेनं माणसात माणूस ठेवला नाही भांडवलकर बाबा. कुणी जिभेनं बघा ना, हिला 32 जणांचं संरक्षण आहे. तांबरे सर किती जणांचं? 32 जणांचं संरक्षण आहे. पण तरी सुद्धा ही आतून वळवळ 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 करत राहते. याला तोंड टाकून बोल, त्याला तोंड टाकून बोल, इतकी जबरदस्त. जर घराची वाढ जर कुठून लागत असेल तर एकच इंद्रिय, त्याचं नाव काय आहे? ही जीभ. म्हणून थोडंसं जरा एक पाऊल रिवर्स टाकायचं, चांगली गोष्ट असते आहे की नाही. म्हणून दोन पावलं जर तुम्ही मागं टाकले ना तर ते 2 पावलं पाठी मागं टाकणं हे 100 पावलं पुढं जाण्याचे लक्षण आहे. हा पण ती गोष्ट आपल्याकडून होत नाही. होती का? नाही ना होत. 2 पावलं पाठीमागं माणूस येतच ना. मी काय कमीच म्हणतोय, लक्षात येतंय ना. पण तुम्ही ज्या दिवशी ऊर काढून समाजामध्ये याल ना, मला वाटतं त्या दिवशी तुम्ही अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. विठाला भांडण नावाची गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये ती अंगी लागत आयुष्यभर जेलमध्ये सडत पडावं लागतंय. कशानं बोला ना? या भांडणानं. बघा, ही भांडण ही एक गोष्ट अशी आहे, ही भांडण उफाळून जर कुठून येत असेल याचा जर तुम्ही अभ्यास केला ना, थोडासा जर अभ्यास केला, या भांडणाच्या जर मुळाला जर तुम्ही गेले तर
तुम्हाला दोनच कारण याच्यामध्ये सापडतील. दोन कारण. कितीही वाद, जिथं वाद विकोपाला जातो त्या विकोपाला गेलेल्या वादाच्या मुळाला जर गेलं ना गिरी महाराज, तर तुम्हाला दोनच कारण सापडतील. दोन. कोणते? एक आहे कनक आणि दुसरी एक कामिनी. कनक म्हणजे, थोडा बाज दे याला. कनक म्हणजे काय? कनक म्हणजे सोनं, पैसा. आणि कामिनी म्हणजे स्त्री. भांडणाला जर कारण काय असेल तर एकतर भांडण पैशामुळं उफाळून येतंय, नाहीतर मग बोला की स्त्रीमुळं उफाळून येतंय. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, माझ्या बहिणींना आज रक्षाबंधन आहे की नाही, थोडंसं जरा हिच्यावर आवर घालायचे. कुणावर? तुम्ही हरिपाठाला येत आहे ना, तुम्ही नाराज आहेत का माझ्यावर? सगळे शेतकरी आहेत ना, तुम्ही सगळे शेतकरी आहेत ना. आता खरं बोला, पेरणीच्या दिवसामध्ये एक पाखरू ओरडतं, त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? पावशा. काय म्हणतात त्याला? पावशा. तो पावशा सगळ्या शेतकऱ्याला संदेश देत असतो, पेरते व्हा. काय म्हणतो? पेरते व्हा. तसं एक तासभर तुम्ही सगळेजण जरा बोलते व्हा, म्हणजे मलाही कळल मी काय बोलतोय. आपल्या दोघांच्या संवादातून जे निघत असतो तो खरा आनंद असतो. विठाला म्हणजे एकमेकाच्या जे बोलणं जे असतं, माणसाचं बोलणं कमी झालंय. कशानं? मोबाईल. फौजी काका, कशानं झालंय? मोबाईलनं कमी झालंय बोलणं. माणसं बैठकीत जरी बसले ना तर सगळे माणसं फक्त असंच करतात बघा, खाकुरेच वाढतात त्या. कशाला? बोला ना, मोबाईलला खाजवतात. का? तर या मोबाईलनी माणसाचं बोलणं कमी केलं सुदर्शन महाराज, बोलणं. आणि जिथं बोलणं कमी होतं की नाही, मला वाटतं तिथला प्रेमाचा झरा आटला जातो. विठाला 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 बोलणं फार महत्वाचं. एक मला आता तुम्ही तरुण पोर आहेत म्हणून तुम्ही लिहून दिलं खालून म्हणून बोलायला बरं. हा, एक हिंदी गाणं आठवतं मला एक या बोलण्याच्या संबंधामध्ये. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, अगर जिंदगी का किनारा न मिलता, न आशा की लड़िया रो रो के जीती, अगर तुम ना होते, अगर तुम ना होते, हमें और जीने की चाहत ना होती, अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. आता याला शास्त्र सांगू का? शास्त्र वक्ता तो वक्ता नो हे श्रोते भी न. विठाला विठाला श्रोता जर नसेल तर केवढाही मोठा वक्ता असला तर त्या वक्त्याला काका झिरो किंमत आहे. वक्त्याचं वक्तृत्व, त्याच्या अंतःकरणातलं जर भांडवल जर तुम्हाला खुलं करायचं असेल तर श्रोता कसा पाहिजे? नेमाने सर, दात देणारा पाहिजे. दात देणारा. दात खाणारा नसून आहे बरं. दात खाणारा वेगळा आणि दात देणारा वेगळा. दात देणारा जर माणूस असेल तर पुढचा कितीही खिन्न झालेला माणूस असेल तर त्याला सुद्धा आनंदी करण्याचं काम तुमची दात करत असते. फक्त थोडंसं स्माईल द्यायचं, स्माईल, हसायचं. तुम्ही जेवढं समोरच्याला हसाल ना, मला वाटतं तेवढे लोक तुमच्यावर प्रेम करत असतात. तसं तुम्हाला मी सांगत होतो, वादाचं मूळ जिथं भांडण उफाळून येतं तिथं दोनच कारण आहेत. एक कनक आणि दुसरी कामिनी. कनक म्हणजे पैसा आणि कामिनी म्हणजे स्त्री. हा, वाद जर उफाळून येत असेल तर एक तर त्याला कारण स्त्री आहे. मग ते भांडण तुमच्या पुराणातलं असू द्या, नाहीतर मग नेमाने सर तुमच्या घरातलं असू द्या. घरातलं जरी भांडण असलं तरी ते सुद्धा या दोनच कारणामुळे होतंय. आणि पुराणातला आतापर्यंतचा इतिहास पडताळून पहा, या इतिहासामध्ये सुद्धा मला भांडणाला कारण एवढे दोनच सापडतात. काय? स्त्री आणि कनक. कनक आणि स्त्री म्हणजे, कनक म्हणजे पैसा आणि स्त्री म्हणजे बाई. याचा अर्थ असा, तुम्ही पुराणामध्ये जर याचा विचार केला तर पुराणात बघा ना, महाभारताचा वाद काका कुठून उफाळून आला? स्त्रीपासूनच आला. महाभारतात बघा, तो दुर्योधन महिसभा पाहण्याकरता गेला. आता त्याला काय एवढा इंटरेस्ट नव्हता ते पाहण्याकरता, आधीच नाही हौस आणि त्यात पडला पाऊस, अशी परिस्थिती. त्याला काय एवढा इंटरेस्ट नव्हता, पण तो गेला. जाऊ नाही त्यानं गेला.
आणि गेल्यावर त्या सभामंडपचं काम असं होतं, एवढं जबरदस्त, काय ते इंजिनियर असतील, आजच्या इंजिनियरपेक्षा ते जबरदस्त इंजिनियर. काम असं होतं त्या सभामंडपचं, जिथं पाणी आहे तिथं फरशी भासायची, आणि जिथं फरशी आहे तिथं सुदर्शन महाराज पाणी भासायचं. म्हणजे काय ती डोक्यालिटी असेल, काय ते कसं, म्हणजे काय त्या बुद्धिमत्तेला सेल्यूटच आहे आपला. आणि तो दुर्योधन गेला, आणि गेल्याच्या नंतर 4-5 पायऱ्या चढला, पुढं गेला की पुढं त्याला काय दिसली, त्याला पाणी दिसलं. पाणी, त्याने पाणी दिसल्यामुळं त्यानं असं धोतर सावरलं. धोतर आचा कोचा कळतं ना, हे डाव्या पायातला आचा आणि उजव्या पायातला आचा कोचा, त्यानं असं धोतर सावरलं, आणि सावरून त्यानं असा पाय उचलून टाकला. ते कशात पडला? पाण्यात नाही पडला, फरशीवर पडला. त्याला काय दिसलं होतं अगोदर, तुम्ही ऐकताय, पण तिथं काय होतं? फरशी. तो फरशीवर पाय पडला, आणि फरशीवर पाय पडल्याबरोबर वरच्या मजल्यावर द्रौपदी होती, आणि तिनं ते पाहिलं. नुसतं पाहून राहिली नाही, मिस्किल हसली. आता कसं आहे, पडल्या पडल्या माणूस बी किती लागलं हे बघत नाही. मोटरसायकलून पडल्यावर त्याला किती लागलंय, रक्त निघलंय का हाड मोडलंय याचा सुत्राम त्याला काही घेणं देणं नसतं. फक्त पडल्या पडल्या माणूस बघत, मला कुणी बघितलं का कसं. तसं दुर्योधनाने बघितलं, आणि ते वरून हसल्यालं पाहिलं. पण खरं सांगू का तुम्हाला, त्यावेळेस दुर्योधनाला राग नाही आला. दुर्योधन म्हणला आपलंच चुकलंय, वहिनीचं बरोबर आहे, मला कळालं नाही, माझ्याकडून चूक झाली. त्यानं त्यावेळेस ते डोक्यातला विषय काढून टाकला, आणि 150 फूट पुढं गेला अजून. आणि पुढं गेल्यावर पुढं काय होतं? पाणी. पण त्याला काय दिसली? फरशी. आता बारीक आहे का बरं, आता त्यानं धोतर सावरलं नाही. हा, आता तो सज्ज झाला नाही. आता धाड 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 गेला, आणि भाड करणं त्या पाण्यामध्ये पडला. ऐकताय ना तुम्ही? जसा पडला तसं द्रौपदी गदगद 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 हसली. बारीक नाही, चांगलं मोठ्यानं हसली. आणि हसल्यावर नुसती हसून राहिली नाही, बाप आहे आंधळा आणि पोर गे आंधळ, आंधळ्याचे पोर एवढा शब्द लागला बा मावशी. शब्द किती आहे अहो, बाप आहे आंधळ आणि पोर गे आंधळ. 7-8 शब्दाचीच रचना ही, पण या एवढ्याच 2 शब्दामुळं एवढा वाद विकोपाला गेला. मला वाटतं ज्यावेळेस ते युद्ध झालं, ती माणसं, मेलेली माणसं, त्यांच्या लाशी घुबडा गिदाडाने खाल्ल्या, माती करायला सुद्धा तिथं माणूस नव्हता. इतका वाद तो उफाळून आला. कुठून आला? बोला ना, हे जाऊ द्या महाभारतातलं, आपल्या घरातलं तरी काय बोला ना. घरातला सुद्धा हाच प्रकार आहे. भाऊ भाऊ एवढे एका जीवानं राहतात, एवढे एका जीवानं एकमेकाला सोडून घास खात नाही तांबरे बाबा. पण ते लहान्या भावाला जर काही खटकलं ना, कुणाचं? वहिनीचं. ते म्हणते भावाने मारू द्याव मला, माझा भाऊ आहे तो. 2 जरी त्याने तोंडात मारल्या माझ्या, तर मी दुसरा गाल पुढं करल, बापासारखा आहे, मारू द्या त्यानं. पण ही काल नाही आली म्हणला. कोण? ऐकताय ना तुम्ही? काल आली नाही तर मला तोंड टाकून बोलायली, आणि जे होईन ते होईन म्हणलं. आता गावच नाव ठेवीन, याच्यापेक्षा मला दुसरं काय होईन. आणि मग एका घराचे बोला की 2 घर होली, 2 घराची. कशामुळं? हा, म्हणून तुम्ही थोडस जरा, तुम्हाला म्हटलं कशावर आवर घाला? जिभेवर आवर घाला, जिभेवर थोडीशी आवर घाला. आज 3रा दिवस आहे. 4, 5, 6, 7 अजून तुमच्याकडे 4 दिवस शिल्लक आहे. 4 दिवस दररोज हरिपाठाला येत जा. कशाला? हरिपाठाला. आणि हरिपाठाला आल्यावर सगळा हरिपाठ नाही म्हणल्या तरी चालतंय, काही गरज नाही, सगळा नका म्हणू. फक्त त्याच्यातलं एकच तुकडा म्हणायचा, भांडवलकर महाराज. कोणता? हरिमुखी गाता हरपली चिंता, जानाये मागोता जन्म घेणे, जानाये मागोता जन्म घेणे. हरिमुखे गाता हरपली चिंता, जानाई मागोता जन्म घेणे, जानाई मागोता जन्म घेणे. बघा, त्या हरिपाठातला एकच तुकडा कोणता?
ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी आणि धरोनी श्रीहरी जपे सदा. फक्त मौन व्रत धारण करा, अजिबात थोडं बोलणं टाळा, तुमचा संसार सोन्याचा होईल. विठाला बघा ना, काही काही आपल्याला अशा माणसं आपल्याला पाहायला मिळतात. हे तरी वाद, तुम्हाला पुराणातला वाद सांगितलं. काही लोकांना वितंड वाद घालायची सवय असते. त्याला शेंडा नाही आणि त्याला बुडुकही नाही, विनाकारण वाद, काही घेणं देणं नसतं. ते जुने कीर्तनकार सांगायचे ना, नाव शांताबाई आणि भांडण करायला दम नाही, आहे का नाही. मग शांताबाई नाव ठेवून काय फायदा आहे. काय काय ना, मी म्हणलं तुम्हाला विनाकारण वाद, त्याला काही कारण, त्याला शेंडा नाही बुडुक नाही, याला शास्त्रामध्ये त्याला वितंड वाद म्हणतात. कोणता वाद? वितंड वाद. बघा, एक मावशी तांबा राजुरीतून बसमध्ये बसली, ऐका बरं, वितंड वाद. बसमध्ये बसली, तिला जायचं होतं बीडला, आणि बीडला गेल्याच्या जाताना ती आपली बीड गाडीमध्ये पाठव देऊन गाडी सुटली, बसली, आणि बसल्यावर आमच्या तांबा राजुरीतल्या मावशीला खिडकीच्या शेजारी जागा भेटली. कुठं? खिडकीच्या शेजारी. आणि थोडं पुढं तळे पिंपळगावला गाडी गेली की तिथली एक मावशी एस टीमध्ये बसली, पण एस टीमध्ये बसल्यावर तिला जागा भेटली, लक्षात येतं ना तुमच्या, हिच्या शेजारी. कुणाच्या शेजारी? आपल्या राजुरीच्या मावशीच्या शेजारी तिला जागा भेटली. आणि पुढं थेरला फाट्यावर गाडी जात नाही तोपर्यंत ती पिंपळगावमधली मावशी तांबा राजुरीतल्या मावशीला म्हणली, मावशी थोडी खिडकी लावा. ऐकताय ना तुम्ही? काय लावा म्हणली? खिडकी लावा. आता एवढ्या प्रेमानं बोलल्यावर तांबा राजुरीतल्या मावशीने लावायला पाहिजे की नाही? किती प्रेमानं बोल, मावशी थोडी खिडकी लावा. तांबा राजुरीतली मावशी जरा होय, तुमच्या लगेच लक्षात आलं त्यांच्या, आहे का नाही. ती मोठ्याने म्हणली, लावीत नसते. काय म्हणली? मग ती बी पिंपळगावचीच होती, ती राहून लक्षात येतंय तुमच्या, आहे का नाही. ती म्हणली, लावीत नसते, तुला खिडकी लाव म्हणते, मला सर्दी झाली, खोकला येतोय, मला गारवा सहन होत नाही, मी बीडला दवाखान्यात चालले, तुला खिडकी लाव म्हणते. आता खिडकीतली बसलेली तशीच तिच्या पुढची होती. ती म्हणली, हे बघ, मला एस टी सहन होत नाही. काय होते? मला मळमळ होती, वांत्या होत्यात, मी काय खिडकी लावीत नाही. एक म्हणायची खिडकी लाव आणि एक म्हणायची खिडकी लावीत नसते. आणि पेटलं ना बाबा. कुणाचं? त्या दोघीचं. एवढं भांडण पेटलं, एवढा वाद, बाबा बाबा बाबा. आता तुम्हाला काय ते पुढचं सांगायची गरज नाही. बाप म्हणू नका, आजा म्हणू नका, पांजा म्हणू नका, मुळ्या जाळ्या सहित त्यांचं पार त्या दोघीने एकमेकीचं उकरून काढलं. एस टी एवढी किर झाली, सगळी एस टीतले 40-50 माणसं म्हणले, अरे यांना कुणीतरी धापा, कुणीतरी यांना समजून सांगा. एक जण शहाणा माणूस आमच्या सुदर्शन महाराजासारखा उठला, अरे ते म्हणलं त्या कंडक्टरला तरी सांगा. त्या कंडक्टरकडे गेले, त्या कंडक्टर साहेबाला म्हणले, साहेब अहो काय हे किरकिर, आम्हाला जरा अजून अर्धा तास तरी नीट जगू द्या म्हणले, घरात तेच दारात तेच म्हणले, परेशान्यात समजून सांगा म्हणले त्यांना. ते कंडक्टर साहेब तिथं त्या बाईपाशी गेले, त्या दोघीपाशी गेले, आणि त्या दोघी जण म्हणले, मावशी का भांडता? ती खिडकी शेजारची म्हटली, हे बघा साहेब, मला एस टी सहन होत नाही, मला मळमळ होती, मला वांत्या होत्यात, मी काय खिडकी लावीत नसते. तिच्या शेजारची म्हणली, हे बघा साहेब, 15 दिवस झाले म्हणले मी परेशान आहे. कशानं? ताप येते, खोकला येतोय, सर्दी झाली, गारवा मरणाचा पडलाय, मला काय गारवा सहन होत नाही, हिला खिडकी लावायची सांगण्यात. हा बघा, अशी हुमरीलाच दोघी जण. आता बारीक आहे का बरं? कंडक्टर साहेब ह्या दोघीकडे बघायचा, खिडकीकडे बघायचा, दोघीकडे बघायचा, खिडकीकडे बघायचा, दोघीकडे बघायचा, खिडकीकडे बघायचा. खिडकीला काचच नव्हतं. तुम्ही ऐकताय ना? याला म्हणायचं वितंडवाद. विठाला विठाला याला विनाकारणच हा वाद आहे ना. काय आहे का शेंड आहे का बुड आहे? आणि असेच वाद आपल्यात चाललेत. आणि तुकोबारा म्हणतात हे जरा थोडं कमी करा. हा, गावात तरी काय आपल्या शेतामध्ये जर तुम्ही गेले जून महिन्यामध्ये पेरणीच्या दिवसात,
तर या शेतकऱ्याकडे जर पाहिलं भांडवलकर बाबा, तर हा शेतकरी 10 एकर पडक पाडीन. तेव्हा का कसं कळत आहे तुम्हाला बघा बरं. हा पण बांधापाशी आला की काका त्याची जिकडं जमीन आहे का नाही, तिकडल्या बैलाला इकडं बांधावर हाणतो, हिऱ्या हान हिऱ्या हिऱ्या. अरे ते हिरवं त्याला खायला राहू दे की तुझ्या हिऱ्याला, पण बांधापाशी त्या शेतकऱ्याचा. मग तो जो वाद उफाळून येतोय, मला वाटतंय काट्या कुराडीनं पार आयुष्यभर जेलमध्ये सडलेली माणसं आपल्याला पाहायला मिळतात, फक्त एकाच गोष्टीमुळं. कशामुळं? फक्त वादामुळं. आणि आज तुकोबाराय म्हणतात की हा वाद जीवनामध्ये चांगला नाही. काय या वादापासून आतापर्यंत कुणाच्या काय हाती लागलंय म्हणून आपल्या हाताला सापडणार आहे? हे महाभारतातला प्रसंग तुम्हाला सांगितला. रामायणाचं तरी काय? तुम्ही रामायण जर शोधून पाहिलं, रामायणाच्या जर मुळाला जर तुम्ही गेले, त्या रामायणातला वाद सुद्धा तिथूनच उफाळून आलाय. कुठून? स्त्रीपासून. तो रावण, त्या रावणानं जर नसता कुठं केला तांबारे सर, कोणता बोला की, ते सीतामाई साहेबाला जर घेऊन गेला नसता तर एवढा कुठानं वाढत होता का? बरं तुम्हाला खरं सांगू का, रावणानं काय सीता मनाने नेलेलं नाही. रावणानं सीतेला मनाने नेलेलं नाही. मग तुम्ही म्हणाल कसं काय नेली? कुठल्याही गोष्टी घडत असतात त्या स्वतःच्या मनाने काय काय गोष्टी घडत नसतात, लोकांच्या सांगण्या वागण्यावर बी घडतात. लक्षात आलं तर बघा, थोडा इको द्यायला सांगण्या वागण्यावर सुद्धा काय घडतात बघा. एकदा रावणाची आणि नारद महाराजांची भेट झाली, आणि भेट झाल्यावर रावण नारद महाराजांना म्हणला, महाराज माझ्या उद्धाराचा मार्ग मला सांगा. आता नारद महाराज म्हणजे लय हुशार माणूस. नारद महाराज म्हणले, हे बघा राजे, तुमच्या एकट्याचा उद्धार करून घ्यायचा आहे का तुमच्या अख्ख्या कुळाचा उद्धार करून घ्यायचा आहे का नाही? खोटीचा ताई, एकट्याचा करून घ्यायचा का कुळाचा करून घ्यायचा आहे? रावण त्यांच्या पुढचा. तो म्हटला, महाराज एकट्याचा जर उद्धार करून घ्यायचा असलं तर काय उपाय करावा लागल, आणि माझ्या कुळाचा उद्धार करून घ्यायचा असला तर काय उपाय करावा लागल? नारद महाराज म्हणले, मी सांगितलेला उपाय तुला पटन का? म्हणलं आता संतापाशी आल्याच्या नंतर का कशावर मार्ग निघत नाही, तुमच्यावर अगदी पटणार, तुम्ही बोला फक्त. आणि मग नारद महाराज म्हणले, ऐक, तुला जर तुझ्या एकट्याचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आत्ताची आत्ता नाशिकला पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्र आलेले आहेत, तू आत्ताची आत्ता तिथं जा, रामप्रभूचं दर्शन घे, त्यांना शरण जा आणि तुझा उद्धार करून घे. तो म्हणला, हे झालं माझं, कुळाचं काय? म्हणलं. ते म्हणले, तुझ्या कुळाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर एक काम कर म्हणले. म्हणलं काय? म्हणले, जा त्याची बायको घेऊन. कुणाची? भारी काय का बरं, मी मनाने नाही बोलत, तुम्हाला ओवी सांगतो रामायणातली. पंचवटी सन्मुख जाता मीच पावलो सायुजता, सकळ कुळ उद्धारणार्था मी सीता चोरोनी आणली. मनाने नाही आणली त्यानं. आणि मग तो रावणाला नारद महाराजांनी सांगितलं ती बायको घेऊन ये. मी तिथंच होतो. रावण म्हणला, महाराज हे बरं दिसायचं नाही, चांगलं नसतं म्हणलं हे. नारद महाराज म्हणले, हे बघ, बरं दिसतंय का वाईट दिसतंय मला काय माहित नाही म्हणले, पण तुला जर तुझ्या अख्ख्या कुळाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तिला घेऊन यावं लागेल. आणि मग ते ऐकलं त्यानं ना आणलं. आणि मग आणल्यावर काय लय सुख झालं काय म्हणता, एवढा त्याचा परिणाम वाईट झाला की रावणाच्या कुळामध्ये दिवा लावायला सुद्धा काका माणूस राहिला नाही. दिवा लावायला त्याची रांडा पोरी मारिएली, त्याची रांडा पोरी. आनंद महाराज त्याचे रांडापोरे, त्याचे रांडापोरे. रावणाचे घर उडविले सारे, त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे मारिएली. रावणाचे घर त्याचे रांडापोरे मारिएली, त्याचे रांडापोरे
पुरावा दिलाय. रावणाचे घर बुडविले सारे, त्याची रांडा पोरे मारिएली. दिवा लावायला माणूस राहिला ना, दिवा लावायला. कशामुळं? फक्त वादामुळं. म्हणून वाद घालत बसू नका. थोडस जरा 2 पावलं पाठीमागं या. तुमचं 2 पावलं पाठीमागं येणं मी तुम्हाला म्हणलं 100 पावलं पुढे गेल्यासारखं आहे. आता मला एक उत्तर द्या. रक 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 करणारा हार आहे. हार जाऊ द्या, हार नाही कळाला. टेंबा कळतंय. टेंबा 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 कशात असते? एका लोखंडाच्या गजाला जे गुंडाळलं जातं, काय माझी त्याला म्हणतात, हा काय काय चिंदूक म्हणा, कापड म्हणा, चिरगुट म्हणा, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण ते असं गुंडाळलं जातं आणि त्याचा तो असा मोठा गोळा करून त्याच्यावर काय ओतलं जातं? राखेल. आता राखेल बंद झाला, आता डिझेल वाटतात लोक, आहे का नाही? हा, ते राखेल म्हणा, डिझेल म्हणा, पेट्रोल म्हणा, त्याच्यावर ओततं आणि त्याला काय करतात, आपण काडी लावून दिली की ते काय करतंय? पेट घेतंय. आता बारीक आहे का बरं? हा पेट घेतलेला टेंबा केवढा काय हो? एवढाच. पण हा जर टेंबा 10,000 गंजीच्या कडब्यावर जर पडला तर काय होईल नाही म्हणे सर? होय सुदर्शन बाबा, गंजीचं राखच पुन्हा भस्मच लावायचं त्याचा लोकांनी, आहे की नाही? एक सुद्धा पिंडी आपल्याला पाहायला मिळणार नाही, जळून राख होईल, भस्म होईल. पण आता ऐका, हाच टेंबा सुदर्शन महाराज जर काळ्या रानात पडला तर जायतो विजोनी आपे आप, जायतो विजोनी आपे आप, जायतो विजोनी आपे आप, जायतो विजोनी आपे आप. तन नाही तेथे पडिला डावाग्नी, जायतो विजोनी आपे आप, जायतो पडिला डावाग्नी, जायतो विजोनी आपे आप. कितीही रखरख करणारा हार असेल, तो जर गंजीवर पडला तर ती गंज जळून जाते गवताची. पण तोच जर हार काळ्या रानात पडला तर काय होतंय? पेट घेत नाही. काय होतंय मावशी? विझून जातोय, विझून. मग तुम्ही आजपासून ठरवा, तुम्हाला काळं रान व्हायचंय की गवताची गंज व्हायची. लक्षात येतंय ना? जी लोक गवताची गंज झाले, मला वाटतं ते आतापर्यंत जळून राखच झाले. आणि जे काळरान झालं ते गिरधारी बापू सारखी माणसं झाली. विठाला आजही 6-7-8 वर्ष झालं त्यांना जाऊन, बापूंना. बरोबर ना? बापूच्या संगतीमध्ये सुद्धा माझं जीवन थोडस गेलेलं आहे. बापूचं म्हणजे हाडाचे वारकरी म्हणजे बापू. अण्णा हा अण्णा गिरधारी अण्णा हाडाचे वारकरी. फक्त भजन एक भजन आणि भजन दोन्ही भजन. कीर्तनाला सप्ताहाला जरी गेले तर 10 वाजले की बरोबर अण्णा मंडप मध्ये जाणार. कशाला? विना घेणार की लगेच गाता भजन सुरू. आणि मला वाटतं त्यांच्यासोबत त्यांच्या अक्का आहे का नाही, हा, त्या सुद्धा त्यांच्यासोबत असायच्या बघा. इथं आहेत अक्का, आहे का? यांचं त्या दोघांचं दररोज हरिपाठ हे सगळं मी लहानपणी पाहिलेलं आहे. मी सतीश महाराजाजवळ 10-12 वर्ष शिकायला होतो. तिथं ते अण्णाचं जीवन पाहिलेलं आहे. हे जे जीवन आहे, या जीवनाला काळ्या रानाचं जीवन म्हणायचं. कोणतं जीवन? आता खरं सांगा, काळ्या रानात चांगलं पीक येतंय का गवताचे? बोला 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 बोला. तुम्ही सगळे शेतकरी आहेत ना, का लागलात नोकऱ्याला? सगळे शेतकरी आहेत. काळ्या रानातलं जेवढं पीक पॉवरफुल येतंय तेवढं गवताच्या रानातलं अजिबात नाही. अहो, शेती आणि परमार्थ सारखाच आहे. शेती आणि परमार्थ जवळपास सारखाच आहे. ज्याला शेती करता आली त्याला परमार्थ ऑटोमॅटिकच करता येतो. जयाचे आहे का धड नाही, तयाचे परत्र पुसशी काही. ज्याचा संसारच धड नाही त्याचा परमार्थ काय धड होणार आहे? म्हणून शेती करत असताना सुद्धा फार बघा, शेतकऱ्यानं जर पेरलं
तर पेरल्याच्या नंतर काढायलाच जावा का चक्र मारावं? बोला मावशी, जावं लागतंय का नाही? पेरून डायरेक्ट म्हणला आता काय नाही, लयच नंबर 1 रान केलेलं आहे म्हणला, काळं झार रान आहे म्हणला, नांगरट पिंगरट पाळी वगैरे सगळं झालंय, आता पेरलंय म्हणला, आता डायरेक्ट कापूस याचायलाच जाणार आहे. ऐकताय ना तुम्ही? किती कापूस येईल हो त्याच्या घरात? मला वाटतं ते कापूस यायचं सोडून द्या, ते कापसाचं झाड गावतात आहे का गावतात कापसाचं झाड हेच त्याला मेळ लागायचा. म्हणून शेती जर करायची असेल तर माझ्या तुकोबरायचं शास्त्र आहे, निवडावे तण, शेती करावी जतन, शेती करावी जतन, शेती करावी अशा पद्धतीची शेती असावी, निवडावे तण आणि शेती करावी जतन. ज्ञानोबरायची सुद्धा फार सुंदर ओवी. ज्ञानोबराय म्हणतात, पेरोनी शेता जाईजे, पूजोनी देव पाहिजे, तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. पेरोनी शेता जाईजे, पेरल्याच्या नंतर लग्न का हिंडायचं नाही, शेतात तुम्हाला चक्रा मारावं लागतील, किती गवत आलंय, किती काय झालंय, ही जशी निरीक्षण करावं लागतं रास घरामध्ये पडण्याकरता, तसं परमार्थामध्ये सुद्धा जीवन जगत असताना आपलं जीवन असंच असावं लागतं. कसं? काळ्या रानासारखं. मग काळ्या रानाच्या जीवनालाच म्हणतात निर्वैरता. काय म्हणतात? याचंच नाव निर्वैरता आहे. निर्वैरता म्हणजे काय? आपलं कुणासोबतच वाद नसावा, आपलं कुणासोबत खटकलेलं नसावं, आपलं कुणासोबत वितुष्ट नसावं, आपण आपल्याला कुणी महागारी सुद्धा आपल्या पाठीमागं सुद्धा लोकांनी हा कसा आहे बोला की चांगला आहे म्हणलं पाहिजे. त्याच्याकरता आपल्याला असं वागावं लागेल. कोण्याही जीवाचा, कोण्याही जीवाचा, कोण्याही जीवाचा नगडो मत्सर, कोण्याही जीवाचा, कोण्याही जीवाचा, कोण्याही जीवाचा नगडो मत्सर, कोण्याही जीवाचा, कोण्याही जीवाचा, कोण्याही जीवाचा नगडो मत्सर, कोण्याही जीवाचा, जीवाचा नगडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, आई काजी तुम्ही, आई काजी तुम्ही, आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही, आई काजी तुम्ही, आई काजी तुम्ही भक्त भागवत. हे वर्म सर्वेश्वर पूजनाते, वर्मे सर्वेश्वर पूजनाते, आई काजी तुम्ही, आई काजी तुम्ही, आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही, आई काजी तुम्ही, आई काजी तुम्ही भक्त भागवत. आपलं जीवन असं असावं. कोण्याही जीवाचा, कोण्याही जीवाचा, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. कोणासोबतच आपला द्वेष करायचा नाही, कोणाचा मत्सर करायचा नाही. आझाद शत्रू आपलं जीवन असलं पाहिजे. आझाद शत्रू जीवन आपल्याला त्या मोक्षाच्या ठिकाणापर्यंत पोहोचतं करतं. तुका म्हणे भेदा भेद आणि गेला वाद खंडोनी, याचं नाव
निर्वैरता आहे, निर्वैरता. अशी ज्याच्या ठिकाणी ही मंडळी मोठी का झाली तर त्याचं तेच कारण आहे, कुणासोबतच या मंडळीनं घासाघीस करत बसले नाही. तुकोबा राहिला, एक जणानं कशानं मारलं बोला ना, तुकाराम महाराजांना काठीनी मारलं, काठीनी. कुणी? मंबाजी बुवा. ऐकताय ना तुम्ही सगळ्याजणी? कशानं मारलं? काठीनी मारलं, काठीनं. तुकाराम महाराजांनी त्याला प्रतिकार नाही केला, उलट संध्याकाळच्याला त्याच्या घरी गेले आणि म्हणले, बुवा तुमचे हात दुखत असतील, मी दाबून देतो. ऐकताय ना तुम्ही? तुम्ही काय म्हणला असतात? संध्याकाळी तो कुठं झोपतोय बघा, नियोजन लावून टाकू त्याचं. हा, आपण असं म्हणलो असतो, पण या मंडळीनं जाऊन त्यांची पाय दाबले, हात दाबले. याला काय म्हणायचं? निर्वैरता. काय म्हणायचं याला? यालाच निर्वैरता म्हणतात. दुसऱ्याच्या संबंधामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये थोडा सुद्धा क्लेश नाही आला पाहिजे. प्रत्येक आपल्या सोबत, हा, प्रत्येकासोबत इतकं गोड वागायचं, इतकं गोड वागायचं की बास, पाकात गुलाबजांबू बुडायचे आणि त्याला फेकून मारायचे. लक्षात येते ना? याला म्हणायचं गोड बोलणं. कसं म्हणायचं? गोड बोलणं. कुणासोबतच तिरस्कार करू नका. चांगली नसती ही गोष्ट, कारण यानं आतापर्यंत कुणाचं चांगलं झालंय म्हणून आपलं होणार आहे. तिरस्कार अजिबात. आता सध्या कलियुग चालू आहे बाबा, लोकांचा तिरस्कार करतील याच्यात नवल नाही. तांबारे बाबा, तुम्ही लिहून दिलं म्हणून बोलतो बरं आता. हा, लोकांचा तिरस्कार करतील याच्यात नवल नाही. काही महाभाग आपल्याला असे सापडतात की ते मायबापाचा सुद्धा तिरस्कार करतात. सापडतात का नाही सापडतात? बोला बोला. तुमच्या गावात सुद्धा बरेच दाखवीन मी बरं. हा, हाईत म्हणल्या मावशी, आहे का नाही? बापाचा सुद्धा तिरस्कार, आईचा सुद्धा तिरस्कार. काय केलं त्यांना आपलं सांगा? अरे जगात माय आणि बाप या दोन शब्दाला या संत परंपरेनं फार किंमत दिली बरं, फार किंमत. तुम्ही संत माय आणि पुढं लगेच काका बाप शब्द टाकला. बघा ना तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा, सकळ तीर्थाची जी एका माता पितरे. नाथ महाराजांचं बघा, माये जगन्नाथ, बाप जगन्नाथ. म्हणजे दोन शब्द कोणते? माय आणि बाप. या दोन शब्दाला मी म्हणतो, जगाला दुखवलं तर दुखवलं, निदान यांना तरी सुट्टी द्यावं. पण माणसं इथं सुद्धा सैरभैर वागू लागली. आपल्याकरता आपला बाप किती खस्ता खातोय. बाप करी ओढी, बाप करी जोडी, लेकुराचे ओढी आणि आपुली कुरवंडी वाळून या. लेकराचा संसार सुखाचा व्हावा याकरता बाप आपल्या शरीराचा विचार करते का? माय आपल्या शरीराचा विचार करते का? अजिबात नाही. बाप, अरे एका बापानं, आता परवा दिवशी तुम्ही चरित्र ऐकताल, नाका तोंडात पाणी चाललं तरी पोरग डोक्यावरच घेतलं. काय नाव आहे बापाचं? वसुदेव. बोला की वसुदेव. वसुदेव. नाका तोंडात पाणी चाललं तरी पोराला वर उचललं, पण त्याला पाण्याचा स्पर्श होऊ दिला नाही. याचं नाव बाप आहे. पण इतकी विचित्र परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्याच बापाला आणि माईला सुद्धा ही लोक दुखवतात. मला वाटतं ही मंडळी आयुष्यभर कधीच सुखी आपल्याला सापडणार नाही. बाप आपल्याकरता काय करतो सांगू? त्यांना मला लिहून दिलं बरं. तू आपल्याकरता ह्या खस्ता खातो. ऐका, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतोया, गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगाळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली, मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना, माझ्या इवल्या मुखात भरवला त्यानं घास, त्याच्या परम कष्टान आज शोभतो सुखात. त्यानं बघितलं स्वप्न, त्यानं बघितलं स्वप्न, पाला उसाचा काढताना, उरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. याचं नाव बाप. अशा या
पवित्र बापाचं तरी अंतकरण आपण दुखावलं नाही पाहिजे, एवढी तरी जबाबदारी घ्या. विठाला विठ्ठला विठ्ठला कारण ही जी गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये कधी समाधान लागू देत नसती. आणि आज तुकोबरायचं तेच म्हणणं आहे की या जगामध्ये तुम्ही जगत असताना तुम्हाला देव पाहिजे. कुणाला वाटतंय मला देव पाहिजे? हात वर करा बरं. मला देवानं भेट द्यावी हे कुणाला वाटतंय? असं एक सुद्धा सापडणार नाही की त्याला वाटत नाही मला देवानं भेट द्यावी. प्रत्येकाला वाटतंय मला देवानं भेट द्यावी. हे बघा, देवानं जर भेट द्यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला हे करावं लागेल. काय करावं लागेल? निरवैर भावे निरवैर भावे निरवैर भावे सर्वभूतासवे निरवैर भावे सर्वभूतासवे निरवैर भावे सर्वभूतासवे निरवैरभावे सर्वभूतासवे निरवैरभावे सर्वभूतासवे देव जर पाहिजे असेल तर एवढंच एक साधन तुकोबारायनं सांगितलं. काय? निरवैर व्हावे. एका सोबत नाही म्हटले, सर्वभूतासवे साधन बरवे हेची एक. एवढंच एक जगामध्ये साधन आहे की त्या देवापर्यंत तुम्हाला पोहोचत करू शकतं. कोणतं साधन? तर ही निर्वैरता. निर्वैरता म्हणजे लक्षात आली ना तुमच्या? कोणासोबतच? बोला ना. वादच घालायचा नाही, झंझट करीत बसायचं नाही. ज्या दिवशी तुमचं ते जीवन होईल त्यावेळेस भगवान परमात्मा तरीच अंगीकार करील नारायण. आणि याच्यापेक्षा जर तुम्ही वेगळं बोलत असाल तर बडबड तो शीन येणे विन. हा, जर आपण किती जरी शहाणपणाच्या गप्पा आणल्या, मी लय साधू आहे, मी लय महात्मा आहे, मी लय महाराज आहे, कोणासोबत बी जर वादच घालत असेल आणि या जर गोष्टी सांगत असेल मी महात्मा आहे, तर तुकोबारायने शब्द वापरलेत बडबड तो शीन येणे विन. ती तुझी व्यर्थ बडबड आहे. देवापर्यंत जायचं असेल तर तुम्हाला अंतकरण एवढं शुद्ध करावं लागेल, एवढं शुद्ध करावं लागेल. देह शुद्ध करोने भजने भजावे. देह शुद्ध करोने भजने भजावे. भजने भजावे. देह शुद्ध करोने भजने भजावे. आणि काचे नाठ मारे
देह शुद्ध करोनी भजनी भजावे देह शुद्ध करोनी भजनी भजावे भजनी करोनी भजनी भजावे भजनाला लागायचं असेल तर असं लागावं लागेल, देह शुद्ध करोनी भजनी भजावे. हा, अगोदर शुद्ध व्हावं लागतं. काय? अंतकरण. कोणतं? हे जे हृदय ना, तुमचं हृदय एवढं पवित्र करा, एवढं पवित्र करा, त्याच्यामध्ये क्लेश सुद्धा सापडला नाही पाहिजे, अजिबात नाही. हा, जर तुमची शरीराची शुद्धता बाह्य लक्षणानं नाही महत्वाची, कोणत्या लक्षणानं? आंतरलक्षणानं महत्वाची. वारकरी व्हा म्हटले, पण कसं व्हा? तुकाराम महाराजाचा बघे ना, होय होय वारकरी. आपल्याला पुढचं नाही बघायचं, फक्त एवढा शब्द बघायचं, होय होय. आता दोनदा होय होय म्हणले, बरं काय म्हणले? होय होय. आता एका होयचा अर्थ काय लावायचा आणि दुसऱ्या होयचा अर्थ काय लावायचा? ऐकताय ना तुम्ही? हे दोनदा शब्द टाकलाय ना, एकच शब्द किती वेळेस टाकलाय? दोनदा. होय आणि होय. आता एक होय कसा घ्यायचा आणि एक होय कसा घ्यायचा? का होय व होय व वेगळं आहे, बरं. होय व वेगळं आणि होय होय वेगळं. एक होयचा अर्थ असा होतो की एक होयचा अर्थ असा घ्यायचा बाह्य लक्षणानं, आणि एका होयचा काका अर्थ घ्यायचा आंतरलक्षणानं. बाह्य लक्षण, वारकऱ्याचे दोन लक्षणानं आपल्याला वारकरी पाहता येतो. एक बाह्य लक्षणानं वारकरी पाहता येतो आणि दुसरा आंतरलक्षणानं वारकरी पाहता येतो. वारकऱ्याचे बाह्य लक्षण काय आहेत? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कणवळा वैष्णवाचा. हे कुणाचं लक्षण आहे? हे बाह्य लक्षण आहे. त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळावर टिळा आहे, गोपी चंदन टिळा, पण पुढचं नाही म्हणून थोडा बाद आहे. लक्षात आलं तर बघा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हे झालं बाह्य लक्षण. म्हणजे पहिल्या होयचा अर्थ हा कोणता? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हा पहिल्या होयचा अर्थ. आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा, हे दुसऱ्या होयचा अर्थ. आनंद महाराज म्हणजे आंतरलक्षणानं घ्यायचं. नुसता बाहेरून बदलून मानत चालत नाही, तर आतून सुद्धा बदलला पाहिजे. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. माणसं भुलतात कशाला नेवाने सर? वरच्या रंगालाच भुलतात. लय मोठा बाबा आहे हा. तुम्ही गंधावर बुक्यावर जाऊच नका. त्या आतून कसं हे पहा. त्या तुकडोजी दास महाराजाचं पद फार छान, सुदर्शन महाराज. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. ऐकताय ना? अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, साधू नावानं साधू होत नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. हा, हे तुकडोजी दास महाराजाचं पद आहे. जंगलातल्या अस्वलीला मोठ मोठ्या जटा, पारदी लंगोटीनं त्यागी दिसे मोठा, श्वानाच्या अंगावर भगव्याची छटा, गाढवाच्या अंगा नाही भस्माचा तोटा, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. लक्षात येते ना तुमच्या? जंगलातल्या अस्वलीला मोठमोठ्या जटा. जंगलातल्या अस्वलीला जटाची काय कमी का? मग त्याला म्हणाव का अस्वल महाराज या आलिंगन द्या मला जरा? नाही म्हणता येणार त्याला साधू. पारदी लंगोटीनं त्यागी दिसे मोठा. पारदी लंगोटी घालतो. सुदर्शन महाराज गरिबी आली म्हणून घालायलंय का त्याग आहे? बोला ना. नाही, लंगोटी घालतंय कशामुळे घालतंय? त्याच्या जीवनात त्याग नाही, त्याच्यावर तशी परिस्थिती आली बिचाऱ्यावर. श्वानाच्या अंगावर भगव्याची छटा, कुत्र्याच्या अंगावर भगवे पट्टे असतात, मग त्याला आपण साधू म्हणावं का? तुकोबारायचं प्रमाण आहे ना, भगवे तरी श्वान, मग त्याला साधू म्हणावं का? पुढं म्हटले गाढवाच्या अंगा नाही भस्माचा तोटा. गाढव कशात लोळत आहे? बोला की राखातच लोळतं की नाही? साऱ्या अंगाला राख लागती, मग म्हणावं का गाढव महाराज रामकृष्ण हरी या 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 तुमचं पाद्य पूजा करतो? नाही म्हणावं का? असं नाही म्हणून चालत. हे यालाच लोक भुललीत. आज तुकोबाराय म्हणतात याच्याकडे पाहू नका, तो आंतरलक्षणानं किती बदलला याच्याकडे पहा. हा, याच्याकडे जर पाहायला गेलं, आणि सध्या तुम्हाला म्हटलं ना मी, असंच झालंय लोकांचं. काय भुललं अशी? हा, जगामध्ये एक सांगू का तुम्हाला,
हे निर्वैरता या शब्दावर फार मस्त बोलता येते आपल्याला. अर्थसंगती याची फार सुंदर लावता येते. या जगामध्ये कोट्यावधी माणसं आहेत. बरं, किती माणसं आहेत? कोट्यावधी माणसं आहेत. पण सध्या काका देवाला सुद्धा पंचायत पडली. देव म्हणतो मला माणूसच दिसाना. ऐकताय का तुम्ही? किती माणसं आहेत? कोट्यावधी माणसं आहेत. पण देव म्हणतो मला साधा एक माणूस दिसाना. तुम्ही म्हणाल मग आम्ही माणसं नाहीत तर काय, जनावर आहेत काय? आपण नुसतं कृतीने आकृतीनं माणसं आहेत, पण कृतीनं मात्र माणसातला माणूसच हरवलाय. लक्षात आलं तर बघा, कुणी कुणाला मानायला तयार नाही. कुणीच कुणाला मानिना. कुणीच बाप लेकाला मानिना, लेक बापाला मानिना. म्हणजे माणसातला माणूस हरवलाय. तुकडोजीदास महाराजाचं फार छान पद आहे. तुकडोजीदास महाराज म्हणतात मला तो माणूस पाहिजे. माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला हो प्रभू दिसला. लोक दर्शनासाठी जाती देव दिसावा म्हणून या, पण देव म्हणे मज माणूस न दिसे अजब तमाशा हा कसला हो हा कसला. माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला हो प्रभू दिसला. या जगामध्ये कोट्यावधी माणसं आहेत, पण माणूस सापडा का? एकमेकाच्या बद्दल त्याचे मतभेद आहेत. माणसातली माणुसकी हरून गेली. जिवंत सुद्धा माणसं जाळण्याची प्रवृत्ती या माणसामध्ये झाली. मग याचा अर्थ असा आहे, माणूस असून सुद्धा त्याच्यात माणूस राहिला नाही. याचा अर्थ असा आहे, त्याच्यातली माणुसकी संपून गेली. आणि जोपर्यंत माणसाच्या अंगी माणुसकी येत नाही, मला वाटतंय तोपर्यंत तुम्हाला देव नाही. तुम्ही अगोदर माणूस बना, मग देवाच्या मागं लागा. लक्षात आलं तर बघा, अगोदर काय बना? चांगला माणूस बना आणि मग त्याच्या पाठीमागं लागा. त्याच्याकडे तुम्हाला जायचीच गरज नाही हो. तुम्ही जर माणसं झाले ना, माणसं, आपण जर ओरिजिनल माणूस झाला तर तुकोबाराय म्हणतात सुखे येतो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा. माणूस जागा झाला ना, देवाच्या दारात जायची गरज नाही. सुदर्शन महाराज, देव तुमच्या दारात चालत येतोय. सुखे येतो घरा नारा. शबरी गेली का रामाच्या दारात? गेली का? नाही ना. तिच्या दारात तो चालत आला. कोण? राम. पण रामाला तुमच्या दारात चालत येण्याकरता तुमचं हृदय कसं पाहिजे? आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले. श्री गुरूंचे अगोदर हृदय साफ करा. प्रत्येकाच्या विषय अंतःकरणामध्ये प्रेम ठेवा. जाती जातीमध्ये वाटले जाऊ नका. अभंगाचं 3रं चरण आहे, सोये रे पिशून समानची घडे आणि चित्त पर ओढे उपकारी. हा माझा सोयरा आहे, हा माझा जवळचा आहे, हा माझा लांबचा आहे. प्रत्येक माणूस माणूस माणूसच आहे. ही वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे, ही वारकरी संप्रदाय जातपात मानणारा संप्रदाय नाही. या रे या रे लहान थोर याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. वारकरी संप्रदाय सकळासी येते आहे अधिकार. म्हणून सगळ्या जणांना एकत्रित येऊन जगा. जाती जातीमध्ये वाटल्या जाऊ नका. जाती जातीमध्ये वाटून होणार आहे काय? त्याच्यातून भेटणार आहे ते फक्त दुःखच भेटणार आहे. एक 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 समतेनं जर आपण वागलो तर मला वाटतं आपल्या जीवनामध्ये आनंद नावाची गोष्ट. न आहे अति कुळाचा
साधा भाऊ म्हणजे तोप आहे, तोप. तोप कळतील तुम्हाला, तोप. कधी कुणकुण सुटन काय मिळत लागत नाही. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर, ज्ञानाबाई. हा, प्रत्येकानं एका मॅन मध्ये येऊन वागा, असा त्याचा अर्थ. सगळेजण एका जागेवर या. जुन्या काळामध्ये शिक्षणामध्ये शाळेत लेकरं शिकायचे ना, आमच्या लहानपणी सुद्धा हेच शिकवलं जायचं काका आपल्याला. तुकाराम महाराजाचे अभंग होते शिकायला, नाही निर्मळ जीवन आणि पुढं काय करील साबण. हे होतं की नाही शिकायला? हे तुकाराम महाराजाचा हा अभंग शिकायला होता. याच्यापेक्षा तुकडोजीदास महाराजाचा एक अभंग शिकायला होता, खरा तो एकची धर्म आणि जगाला गोळ्या घाला. काय जगाला प्रेम अर्पावे, हे शिकवण होती. याच्यापेक्षा अजून एक फार सुंदर होतं बघा. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असा दे. हा जाती भाव विसरोनिया एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळनिंद कामनी सत्य न्याय दिसू दे, मतभेद नसू दे. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे देवरची असा दे. होतं की नाही? आता हे नाही राहिलं काका. जॉनी जॉनी यस पप्पा हिटिंग शुगर. हा, त्या पप्पाला सुद्धा शुगर झाली पण जॉनी काय सुधारायला तयार. हा, अशी परिस्थिती सध्या. म्हणजे हे जे वाङ्मय आहे, या वाङ्मयानं मला वाटतंय लेकराच्या मनावर परिवर्तन होणार. त्याला संतांचंच वाङ्मय पाहिजे. संतांचं वाङ्मय या जुन्या पिढीला होतं म्हणून त्यांची संस्कृती बघा, आणि आपल्याकडे जरा आपल्याला स्वतःला तपासून बघा, त्यांच्यात आणि आपल्यात किती फरक आहे. म्हणून आपण म्हणतो जुने लोक लय भारी होते राव. जुने लोक कसे होते? हा, भारी. साधा भाऊ तुमचं व्हॉट्सअप आहे का? इंस्टाग्राम, फेसबुक, ते ट्विटर का काय? अहो साधा मोबाईल बी आहे का नाही माहिती नाही. म्हणजे ही लोक काही काळानं इतिहास होईन. आमच्या बापाकडे मोबाईल नव्हता, आमच्या आजाकडे मोबाईल नव्हता. आता ते LKG UKGच्या पोराच्या हातात सुद्धा, ते तरी 2-4 वर्षाचं, जन्माला आलं की त्याच्या हातात मोबाईल आहे. आईला स्वयंपाक करायचा असेल तर तिचं ते खेळणं झालं. काय करते? मोबाईलमध्ये कार्टून लावून देतील त्या लेकरा पुढं. कार्टून सारखेच करायला लागले लेकरं सुद्धा. हा, त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला. काही काही येडे झाले ते कार्टून बघून लोक. सगळ्या आयांना माझी विनंती आहे, थोडंसं जरा मोबाईल पासून कमीत कमी 8-10 वर्षाचं होऊस तर तरी त्याला लांब ठेवा. कुणाला? बोला की. मोबाईल आणि लेकरू, तर पुढची पिढी जरा व्यवस्थित राहील. नाही तर गल्लीत कागद गोळा करत हिंडते बघा पुढची पिढी. हा, आता एखादं येडं सापडतंय 5-25 वर्षांनी, कुठं बी गेलं की येडच. दादा रुपये. हा, असं होईल. ही परिस्थिती कशानं होणार आहे? ती फक्त मोबाईलने होणार आहे. अहो आजही परिस्थिती बघा, मोबाईल बघत बघत आपण स्वतःच्या घरात घुसलोत का दुसऱ्याच्या घरात घुसलोत हेच मिळ लागा ना. तुम्ही व्हिडिओ पाहता इंस्टाग्राम. फक्त ही वाईट परिस्थिती कशामुळे आली बघा ना, मोबाईलमुळे आली. आणि चांगली सुद्धा परिस्थिती कशामुळे आली? आता आमच्यावर चांगली परिस्थिती आली कशामुळं? बोला की. मोबाईल. तुम्ही जे लिहून दिलं कशामुळं दिलं? मोबाईलमुळंच. मला यूट्यूबला पाहिलं, इंस्टाग्रामला आम्हाला पाहिलं, आणि मग तिथून म्हणले ही बापाची कविता म्हणा. चांगलं आहे का वाईट आहे? हे बरं आहे, पण कागद गोळा करीत हिंड हे जरा वाईट. हा, म्हणून त्याच्यापासून, हा ते चांगलं तेवढंच आहे, विज्ञान चांगलंही आहे, आणि ते वापर त्याचा चांगला केला तर त्याच्यासारखं चांगलं दुसरं नाही. पण आपण त्याचा वापर योग्य केला, कुठल्याही गोष्टीचा जर अतिरेक झाला तर त्याचा परिणाम माणसाला भोगावाच लागतो. तसं आज तुकोबाराय म्हणतात त्या गोष्टीचा अतिरेक करू नका. थोडंसं जरा पाठीमागं या, पहा जरा या जगामध्ये. आज तुकोबारा सोयरे पिशवून समानची घडे आणि चित्त परवडे उपकारी. जाती जातीमध्ये वाटलं जाऊ नका, सगळे आपण एकच आहेत. आपण एका जाग्यावर येऊन जर सगळ्यांना आनंद घेतला तर तो आनंद, आता सप्ताह झाला की सप्त्याच्या शेवटी काय होतं आपल्याला? काला. काला ऐकताय ना? काला म्हणजे काय हो? काला बोला की. 2 भिन्न वस्तू एका जाग्यावर आल्या की त्याचं नाव काय?
काला. दही भाताचा काला. दही आणि लाहीचा म्हणजे दोन वस्तू एका जागेवर आला की त्याचा झाला काला. तसं सगळ्या जातीचे माणसं एका जागेवर आले की त्याचा झाला काला. म्हणून जाती जातीमध्ये वाटू नका. आणि सर मला खरं सांगू का, हा काला जगात झाला पाहिजे याच्यात नवल नाही. हा काला राज्यात झाला पाहिजे याच्यात नवल नाही. हा काला एखाद्या जिल्ह्यात झाला पाहिजे याच्यात नवल नाही. हा काला तालुक्यात झाला पाहिजे याच्यात नवल नाही. हा काला एखाद्या गावात झाला पाहिजे याच्यात नवल नाही. हा काला गावातल्या गल्लीत झाला पाहिजे याच्यात बी नवल नाही. मला वाटतं हा काला प्रत्येकाच्या घरात झाला पाहिजे. अहो याच्यात सुद्धा नवल नाही. नवल याच्यात आहे. हा काला प्रत्येकाच्या घरातल्या सासूतन सुनात झाला पाहिजे. पुन्हा झाला पाहिजे त्यामुळे सर सासूत आणि सुनात जर काला झाला ना तर त्या घराचं रामराज्य होत असतं. रामराज्य. हा रामराज्य होईल. या दोघीत काला झालात. या दोघीने जर एक विचारानं जर वागल्या ना तर तुमचा घरातला कर्ता पुरुष जर 10 रुपये जर कमवत असेल तर त्याचं टार्गेट नक्कीच 100 रुपयावर गेल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही दोघीनं फक्त झाकली. बोला ना, किती काही होऊ द्या घरात, फक्त त्या कर्त्या पुरुषाच्या कानावर त्या गोष्टी गेल्या नाही पाहिजे. तुमचा संसार सोन्याचा झाल्याशिवाय राहणार नाही. दोघींनी एकमेकासोबत विकृतीनं वागू नका. सासू बसली एका वाटणीत खुरपायला आणि सून बसली एका तिसऱ्या वाटणीतलं तर गवतच काढायला भेटणार का. तर दोघीच्या भांडणात आम्ही कशाला यावं म्हणल्या. असा प्रकार आहे. म्हणून तुम्ही दोघी जणीनं एका जागेवर येणं याचा अर्थ असा आहे सगळ्या जणांना एका जागेवर या. सगळे एका जागेवर ज्या दिवशी येतील त्या दिवशी आनंदुरे आजी आनंदुरे सभाय अभ्यंतरी अवगा परमानंदुरे. हा तुम्ही एका जागेवर दोघी जणी आल्या ना ज्ञानोबारायचा अभंगच म्हणायचा बघा. आजी संसार सुपळ झाला गे माय आणि देखील पाय विठोबाचे. तुमचा संसार सुपळ होईल बस अभंगत म्हणायचा. अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोका. पण कधी एकत्रित येणं महत्वाचं. वैरत्व करत बसायचं नाही. मग महाराज हे वैरत्व तुम्ही म्हणताय वैरत्व करायचं नाही, वैरत्व करायचं नाही, देव भेटल नाही वैरत्व केल्यावर. पण हे वैरत्व घालण्याचं साधन कोणतं आहे बरं. तुकोबाराय म्हणले तुम्हाला एक गोष्ट करावं लागल. ती गोष्ट झाली की तुम्हाला देव भेटलात म्हणून समजायचं. कोणतं. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे चित्त झाली तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे चित्त झाली निर्मळ. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे चित्त झाली निर्मळ. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे चित्त झाली निर्मळ. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे चित्त झाली निर्मळ. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे चित्त झाली निर्मळ. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे चित्त झाली निर्मळ. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे चित्त झाली निर्मळ. तरीचा सकाळ केले होय तरीचा सकाळ केले होय तरीच सकाळ केले होय तरीच सकाळ केले होय तरीच तरीच सारे गरे गम गम पम गम पसा नि 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 सा नि द पद
मा मा गा 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 रे 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 सा सा दा 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 रे 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 गा 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 मा 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 पा 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 दा 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 नि ने ने नि सा दा 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 नि दा दा नि दा दा नि दा नि दा 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 सा नि दा पा मा गा रे सा नि दा पा मा गा रे सा दा नि दा पा पा मा गा गा रे गा मा धा नि सा 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 गा मा धा नि सा 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 गा मा धा नि सा 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 गा नि दा पा मा गा रे सा दा नि दा पा पा मा गा गा रे सा दा नि दा पा पा मा गा गा रे गा मा धा नि सा 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 गा मा धा नि सा 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 गा मा धा नि सा 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 गा नि दा पा मा गा रे सा दा नि दा पा पा मा गा गा रे सा दा नि दा पा पा मा गा गा रे गा मा धा नि सा गा मा धा नि सा सा गा मा धा नि सा 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 गा मा धा नि सा 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 याला म्हणायचं तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ आणि तरीच सकळ केले हो. एकदा का चित्त निर्मळ झालं की बस भगवान परमात्मा लांब नाही. येवोनी गोपाळ राहे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ आणि येवोनी गोपाळ राहे तेथे. म्हणून प्रत्येकाला फक्त आजच्या कीर्तनातून एकच संदेश आहे, काय निर्मळ करा. दुधाचं भांड कळतंय, दुधाचं ज्या पातेल्यामध्ये तुम्ही दूध ठेवता, ऐकता ना सगळेजण, ज्या पातेल्यामध्ये दूध ठेवता त्या पातेल्यामध्ये एखाद्या मावशीनं भाजी टाकलेली ऐकलं का? ए मावशांनो, दुधाच्या पातेल्यात भाजी टाकलेली चालती का? का बरं? दूध काय होत आहे? हा, तसं हे सुद्धा पातेलं दुधाचं आहे. लक्षात ठेवा, हे हृदय कशाचं पातेलं आहे. म्हणून याच्यामध्ये भाजी टाकण्याचा प्रयत्न करू नका, मीठ टाकण्याचा प्रयत्न करू नका, लिंबू पिळण्याचा प्रयत्न करू नका. यानं काय होणार आहे? हा, दूध नाही, आयुष्य नासणार आहे, आयुष्य. म्हणून आयुष्य जर नाही नासून द्यायचं असं जर वाटत असेल तर हे हृदय एवढं भंगार नाही, याच्यामध्ये आपण काही भरलं पाहिजे. हे एवढं हृदय भंगार नाही की आपण कुणालाही दिलं पाहिजे. म्हणून हे हृदय पवित्र ठेवा. जीवनामध्ये आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज तुकोबरायचं सांगणे, निर्वैर व्हावे सर्वभूता सवे, साधन बरवे हेची एक, तरीच अंगीकार करील नारायण, बडबड तो शीन येणे वीण. यथामती यथावकाश धावत्या वेगामध्ये अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर 11 वाजले आहे की नाही, सगळ्याला 11 वाजले की नाही. म्हणून एखादा शब्द जर चुकीचा गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा. या ठिकाणी येण्याचा सुयोग आदरणीय आमचे आप्पांनी मला फोन केला आणि या ठिकाणी हा येण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. बोलवायला आप्पान जीव घालायला सुरेश आप्पा. बघा आता आहे का नाही, म्हणजे हे आप्पाच्या संबंधातून. आणि आपलं गाव हे आम्ही, तुम्ही जरी मला आता नौकं पाहत असाल तरी 10-11 वर्षापूर्वी तुमच्या गावामध्ये मला वाटतं इथं माळवद होतं, पत्रे होते. आता पाठीमागे आहे ना, पाठीमागे माळ. हां, ते त्या टायमाला एवढा उजेड बी नसायचा, अंधारच असायचा. सतीश महाराजासोबत 2004 साली मी इथं 4 सालापासून तुमच्या गावापर्यंत होतो. आता किती वर्ष झालं? 21 वर्ष आहे का नाही. अजून 4 वर्षांनी माझा रौप्य महोत्सव इथला. म्हणजे 21 वर्षाचा हा संबंध आहे. म्हणून या प्रेमाच्या संबंधातून या ठिकाणी हा येण्याचा सुयोग आहे. आदरणीय आमचे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे काका, खऱ्या अर्थानं फौजी, त्यांच्या संबंधातून नेहमी येताना जाताना आम्ही त्यांची भेट घेत असतो. पाठीमागं अन्नाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांनी माझी सेवा घेतली होती, पण काही कारणास्तव तो सप्ताह कॅन्सल झाला, म्हणून आम्हाला येता नाही आलं. आमचंच काहीतरी पुण्य कमी पडलं असावं, पण ते आज उदयाला आलं. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. म्हणून खरं आज फिटले माझे कोडे, असा बहुत जन्माचे साकडे कोण दाटले आणि पुढं परब्रह्म, असा प्रकार आहे. म्हणजे हे आज माझ्या जीवनाचं भाग्य उदय झाला, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. या न्यायानं हा या ठिकाणी हा येण्याचा सुयोग आहे. इथं आल्याच्या नंतरही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, भांडवलकर महाराज आज उपस्थित आहेत. महाराजांनी सुद्धा सुंदर गायलं. आदरणीय विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे पुढचे उत्तराधिकारी आमचे आनंद महाराज, खऱ्या अर्थानं महाराजही उपस्थित आहेत. महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. मृदंगावरती मृदंग विशारद मृदंग अलंकार आमचे विशाल महाराज गिरी,
ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं हे यूट्यूब चॅनल जी वारकरी हे यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलला सुद्धा तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, बेल आयकॉनचं बटन दाबवा आणि त्यांना सहकार्य करा. एकमेका सहाय्य करू आणि अवघे मिळून पचका करू. फक्त असं काही नका करू. सगळे आतापर्यंत जे सांगितले ते हेच सांगितलंय, एकमेका सहाय्य करा, प्रत्येकाला सहाय्य करा. तुम्ही जर समाजाला, प्रत्येक व्यक्तीला सहाय्य केलं तर तुमचा देव सहाय्य करल. म्हणून देवानं आपलं सहाय्यता करावी असं वाटत असेल तर प्रत्येक व्यक्तीला तुम्ही काय केलं पाहिजे, सहकार्याची भावना ठेवा. म्हणून आज जी वारकरी यूट्यूब, बरोबर ना, जी वारकरी हे यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत, याच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरामध्ये वारकरी संप्रदायातला प्रत्येक कीर्तनकार प्रत्येकाच्या घराघरामध्ये गेलाय. तुम्ही नुसतं नाव टाकलं गणेश महाराज वारंगे की लगेच तुम्हाला गणेश महाराज वारंगे ऐकायला मिळतंय. तुम्ही टाकलं विशाल महाराज गिरी पकवाच की लगेच शेतकऱ्याची लय मजा आहे. तेवढ्या त्या गिर गाया दाखवा बरं, गिर गाया म्हणतात की नाही. का प्रत्येक गोष्ट तुम्हाला या नेटमध्ये, तुम्हाला गुगलमध्ये तुम्हाला सर्च केली की पाहायला मिळते. एवढं हे पुढचं नेटवर्क आहे. म्हणून याच्यातून जे काही चांगलं आहे तेच पाहण्याचा प्रयत्न करा. एवढंच तुम्हाला माझं आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगणं आहे. आणि पुनश्च एकदा आदरणीय या ठिकाणी आज ज्यांची उपस्थिती, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे मित्र सुदर्शन आमचे तांबे सर, खऱ्या अर्थानं त्यांचं सुद्धा पाटोदा या ठिकाणी मृदंगाचं खूप मोठं दुकान आहे. तांबा राजुरीचं नाव पूर्ण महाराष्ट्रातल्या फार मोठ्या मोठ्या कलाकारापर्यंत पोहोचवणारे आमचे सुदर्शन महाराज. खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या बोटात जादू आहे, पण यांच्या हातात गोट्यात जादू आहे. लक्षात आलं बघा, ते गोटाच असते ना, ते शाई भरायला. यांच्या बोटातली जादू जर काढायची असेल, त्यांचा गोटा चांगला जर असेल तर ते बोटात चांगलं वाजत आहे. म्हणून सुदर्शन महाराजांचं सुद्धा खूप मोठं दुकान आहे. त्यांच्या दुकानाला सर्व महाराष्ट्रातील महाराज मंडळी भेट देत आहेत. म्हणून त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आदरणीय आमचे नानासुद्धा उपस्थित आहेत. आता सगळ्यांची नावं मला आठवणात, पण सगळ्यांना मी चांगल्या पद्धतीनं ओळखतोय. म्हणून सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा सर्व तांबा राजुरीकरांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही परत मला बोलवलं, मला फोन पण आलता कोणाचा, तुमचाच आलता. म्हणले तेवढं तारीख खालीवरी करा. तेवढं कशामुळं, ते म्हणले ते जरांगे ताईची तारीख. आता वारंगे आहे ना, वारंगे काय आणि जरांगे काय, इळा भोपल्यावर पडला काय, भोपळा इळीवर पडला काय, कापणार काय, बोला की. तसं काय नाही, ते सुद्धा आमचेच शेजारी आहेत. मातुरीन मादळमुळी काय लांब लांब नाही. या वर्षी वारंगेला चान्स, पुढच्या वर्षी जरांगेला चान्स आहे का नाही. एकमेका आताच म्हणलो ना तुम्हाला, फक्त वाद घालायचा. नाही तर माझी तारीख कस काय घेतली नाही, बघा सप्ता तुमचा, मग बघू कसं होतं. असलं डोक्यातून काढून टाका. खरं देवा शपथ सांगतो, सगळेजण या कार्यात तरी आडकाठी घालण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक जण याच्यामधला आनंद घ्या. याच्यातला जो आनंद आहे हे काय बंद पडणार नाही. हे बंद पडणार आहे का? या वर्षी नाही मिळालं पुढच्या वर्षी भेटल, पुढच्या वर्षी नाही भेटलं त्याच्या पुढच्या वर्षी भेटल. सप्ताह बंद पडणारा नाही. म्हणून प्रत्येकानं संयमानं घ्यायचं, सबुरीनं घ्यायचं. मला वाटतं त्या कार्यामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या तांबा राजुरीची सर्व ही तरुण मंडळी, या तरुण पोराकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा राव. खरं कीर्तनाला देवा शपथ सांगतो, फक्त पिकलेलेच केस आमच्या समोर बसलेले असतात बघा. त्यांना कान गेलेले, डोळ्यांनी दिसत नाही, असे कधी आमच्या समोर असतात. मला सांगा, मेलेल्या सापावर धोपाट्या घालण्यात काय मजा आहे? लक्षात येत आहे ना. त्याच्याकरता ही पोरं आहेत ना, ही तरणी बांड पोरं, ही कोऱ्या पाट्या आहेत, कोऱ्या पाट्या. आणि कोऱ्या पाट्यावर जे लिहिलेलं स्पष्ट दिसत असतं ते उघडलेल्या पाटीवर दिसत नसतं. म्हणून ही सर्व तरुणाई आज मला दिसली. अगदी समाधान वाटलं. वारकरी संप्रदायाचं कार्य करतायत आणि विशेष म्हणजे सगळे उत्साहित. बघा ना, काही झालं की सुरू लगेच मोबाईल काढते. म्हणजे हा तुमच्यातला जो उत्साह आहे, हा उत्साह मी भगवंताकडे एवढंच मागणं मागतो, मारुतीरायकडं, की या पोरांच्या मनातला हा परमार्थाविषयीचा जो उत्साह आहे हे वरचीवर वाढतच जावो, एवढीच मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करून या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश विठोबा रखुमाई.